नमस्कार श्रोते हो. श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत आहे. श्रोते हो, श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती सध्या मी आपल्याला बाबूराव अर्नाळकर यांनी लिहिलेल्या विविध रहस्य कथा सादर करत आहे. या सिरीजमध्ये मी आपल्याला सध्या बाबूराव अर्नाळकर यांनी लिहिलेली एक थरारक रहस्य कथा सादर करत आहे. कथेचं नाव आहे अज्ञाताचे गूढ. या कथेचा पुढील 8वा भाग. धनंजयांनी ते वर्तमानपत्र आपल्या खिशात घातले. ते पाहताच अनेक विचार त्यांच्या मनात आले होते, पण आता त्यासंबंधी विचार करण्यास मुळीच वेळ नव्हता. तळघर आता धुराने भरून गेले होते. नाकातोंडातून धूर आत घुसल्यामुळे त्यांचा जीव कासावीस होऊ लागला होता. आगीच्या ज्वालांचा आवाजही त्यांना आता स्पष्ट येत होता. छोटू मोठमोठ्याने खोकत होता आणि धुरामुळे त्याच्या डोळ्यावाटे अश्रुधारा कोसळत होत्या. आपल्या शत्रूनं आपल्या दोघांना नाहीसा करण्यासाठी चांगली युक्ती शोधून काढली. छोटू कसे बसे म्हणाला. त्यानंच या घराला आग लागली असावी. शिवाजीरावांचं काय झालं ते समजत नाही. आपण कुठे अडकून पडलो हे काही त्यांना समजणे शक्य नाही. पण टिल्लूंना माहिती आहे की, धनंजय म्हणाले. त्यांना माहिती आहे, पण ते दुसऱ्या कोणाला सांगतील असं तुम्हाला वाटतं का? मला तर वाटतं की त्यांची कोणी सुटका केली तर ते धावतच पोस्ट ऑफिसात जाऊन आपणाला मुंबईला टेलिफोन करतील आणि आपल्याला कोणीतरी बांधले होते ते शोधून काढण्यासाठी ताबडतोब निघून या असा निरोप पाठवतील. पण त्याच वेळी आगीमुळे तार जळून तळघरात दिवा मालवला गेला आणि तिथे गडद अंधार पसरला. छोटूनं आणि धनंजयने लागलीच आपले टॉर्च पेटवले. त्याच प्रकाशात ते वर पाहू लागले. बऱ्याच उंचावर असलेल्या ज्वाळा त्यांना दिसत होत्या. आता तिथे श्वासोश्वास करणे कठीण जाऊ लागले. पण धनंजय डगमगले नाहीत. त्यांनी खिशातून रुमाल काढून तो नाकावर बांधला आणि छोटूलाही तसं करायला सांगितलं. ऐक, ते छोटूच्या कानात म्हणाले. वर कोणाचा तरी बोलण्याचा आवाज येतोय. हा, मी पण ऐकला तो. बरेच जण बोलत असावेत, त्यापैकी एक जण ओरडत होता. हा ठीक आहे, मला असा भास होत आहे असं मला वाटत होतं. आता आपण पण मोठ्यानं ओरडलं पाहिजे. छोटूनं लागलीच मोठ्यानं ओरडायला सुरुवात केली. विसावा घेण्यासाठी तो थांबला आणि धनंजयांना म्हणाला. बाबूजी, आपल्या ओरडण्यामुळे काही फायदा होईल असं मला वाटत नाही. फायदा जरूर होईल. त्याचा आवाज आपणाला ऐकू येतो तर आपला आवाज त्यांना ऐकू गेलाच पाहिजे. गोदावरीबाईंच्या खोलीत कोणीतरी बोलत आहे यात शंका नाही. धनंजय मोठमोठ्याने ओरडू लागले. ओरडल्यामुळे त्या दोघांचेही घसे बसले. धुरामुळे आपला फार काळ निभाव लागणार नाही हे त्यांनी ओळखले. छोटू तर एखाद्या दारुड्याप्रमाणे झोकांडे देऊ लागला. मोठ्या कष्टानं तो स्वतःला सावरण्याची धडपड करत होता. धनंजयांना पुन्हा वर गोदावरीबाईंच्या खोलीत कोणीतरी बोलत असावं असं वाटलं. त्यांनी आपली सर्व शक्ती एकटून मोठ्याने आरोळी ठोकली. अगदी अस्पष्ट असा आवाज त्यांनी ऐकला. आत का? कुठे कुठे कोण? इतके शब्द त्यांना ओळखता आले. गोदावरीबाईंच्या खोलीत कोपऱ्यातील कपाट ते. धनंजयांना पुढे बोलता येईना, पण छोटूनं पुढील कामगिरी बजावली. कपाट उघडा, कपाट. कपाटात चोरदार आहेत. छोटू मोठ्याने ओरडला आणि ते दोघेही मोठ्या आशेनं कानोसा घेऊ लागले. प्रत्येक क्षण त्यांना योगासारखा भासत होता. वर बरीच माणसं गोळावून बोलत आहेत असं त्यांना वाटत होतं, पण त्यांचं बोलणं त्यांना ऐकू येत नव्हतं. आपण हळूहळू बेशुद्ध होत आहोत असं छोटूला वाटलं. आता धडपड करण्यात काही अर्थ नाही. आपलं आयुष्य संपत आलंय. आता इथून आपली सुटका होणं कठीण आहे असं त्याला वाटू लागलं. पण छोटू लढवय्या होता. धनंजयांचा सच्चा साथी होता, चेला होता. त्यानं शेवटपर्यंत झगडण्याचं ठरवलं. वरून लोकांना दिसावी अशा प्रकारे त्यानं आपले टॉर्च पकडला. धूर आता इतका दाट पसरला होता की त्याला धनंजय दिसत नव्हते. आपल्याला आत उतरलं पाहिजे. आकाशवाणीप्रमाणे कोणाचा तरी आवाज त्यांना ऐकू आला. पण तुम्हाला आत उतरता येणार नाही. आता तितका अवसरच नाही. सर्व खोली ढासळण्याची पाळी आली आहे. तरी पण आपण गेलं पाहिजे. स्वतःच वर चढून येण्याइतकी शक्ती त्यांच्यात राहिली नसेल असं मला वाटतंय. कोणीतरी 2 इसम आपसात बोलत होते. छोटूला ते शब्द ऐकताच मोठा चेव आला. तितक्या धनंजयांचा आवाज त्याने ऐकला. छोटू, दोर आत सोडलाय. त्या दोराला धरून आपण वर गेलं पाहिजे. धनंजयाच्या पाठोपाठ छोटूनं तो दोर पकडला आणि मोठ्या प्रयासाने तो वर चढू लागला. कोणीतरी दोर पकडलाय, वर आवाज झाला. तुम्हाला वर चढता येईल ना? लवकर करा, आग भडकत आहे. शिवाजीरावांचे शब्द त्यांनी ऐकले.
धनंजय आणि छोटू आता बरंच वर चढून गेले होते. आता त्यांच्या चारी बाजूला ज्वाळांचे कडे निर्माण झालेले होते. आपण वरपर्यंत पोहोचू याबद्दल त्यांना शाश्वती नव्हती. आपण काय करीत आहोत याचाही त्यांना विसर पडू लागला. आले आले, वर आले. त्यांच्यापैकी एकच आलाय वर, शिवाजीराव मोठ्याने ओरडत होते. प्रथम धनंजयांना वर खेचण्यात आले आणि त्यांच्या पाठोपाठ छोटूलाही वर घेण्यात आले. अतिशय घाबरलेले शिवाजीराव जवळच उभे आहेत असं त्यांना दिसलं. शिवाय बरीच माणसं तिथे गोळा झालेली होती. छोटूच्या खांद्यावर कोणीतरी हात ठेवून म्हणाले, छोटू बाळ, तुझी सुटका झाली हे बघून मला आनंद झाला. तुम्ही दोघं तळघरात अडकून पडला होतात असं मी या लोकांना जीव तोडून सांगत होतो, पण ते या लोकांना खरंच वाटेना. छोटू हसण्याचा प्रयत्न करीत म्हणाले, बाळाभाऊ, तुम्हाला ते आठवलं ते कसं काय? अरे मी तू समजतोस इतका विसरबोळा नाही, टिल्लू म्हणाले. मधून मधून मला आठवण होतेच की. नशीब आमचे, त्यांना घट्ट मिठी मारून छोटू म्हणाला. धनंजय आणि छोटूला बागेत नेण्यात आले. तिथल्या मोकळ्या हवेमुळे त्या दोघांना बरंच लवकर हुशारी वाटू लागली. आगीचे बंब तिथे आले आहेत आणि आग आटोक्यात आली असून घराचा बराचसा भाग शाबूत आहे असं त्यांना सांगण्यात आलं. शिवाजीराव त्यांच्या जवळ आले. त्यांचा चेहरा आणि कपडे बरेच काळे पडले होते. ते अतिशय वैतागलेले दिसत होते. ही एक नसतीच भानगड झाली, ते म्हणाले. तुम्ही या टिल्लूंचे आभार मानले पाहिजे. या छोटूनं त्यांच्या तोंडात कोंबलेला बोळा मी कसा बाहेर काढून टाकला हे एक आश्चर्यच आहे. त्यांचे ओरडणे ऐकून मी धावत गेलो. त्यावेळी आगीला सुरुवात झाली होती. आग गोदावरीबाईंच्या खोलीला लागली आहे असं दिसून आलं. तळघराकडे जाणारा मार्ग गोदावरीबाईंच्या कपाटामागे आहे असं टिल्लूनीच आम्हाला सांगितलं. त्यांच्या या बोलण्यावर प्रथम विश्वास ठेवावा की नाही ते मला समजेना. तो गुप्त मार्ग शोधून काढण्यासाठी अतिशय प्रयास पडले. तेव्हा तुमच्या ओरडण्याचा आवाज ऐकू आला. ओरडण्याशिवाय आम्ही दुसरं काय करू शकणार होतो, धनंजय उभे राहत म्हणाले. पण आता वेळ फुकट घालवता कामा नये. गोदावरीबाई कुठे आहेत? त्या मरण पावल्या, शिवाजीराव म्हणाले. काय? धनंजयने विचारलं. या आगीमुळे? नाही नाही, आगीत सापडून त्यांचा मृत्यू नाही झाला. कोणाबरोबर तरी झालेल्या झटापटीत त्या मारल्या गेल्या. कोणीतरी खिडकीतून बाहेर पडत असताना त्याला अडवण्याच्या प्रयत्नात त्यांचा मृत्यू झाला असावा असं वाटतंय. खिडकीच्या खाली त्यांचं प्रेत पडलं होतं, शिवाजीरावांनी उत्तर दिले. आणि संध्या? तिलाही बरीच दुखापत झाली आहे. मी तिला हॉस्पिटलात पाठवलंय. ती शुद्धीवर आल्यानंतर खरा काय तो प्रकार समजेल. ती कोणत्या तरी युक्तीनं गोदावरीबाईंच्या खोलीत घुसली आणि तिथे झालेल्या झटापटीत तिनेही भाग घेतला होता हे उघड आहे. तिच्या आईला ठार करण्यात आलं. तिला दुखापत झाली. हा प्रकार आहे तरी काय काय समजत नाही. आता सर्व प्रकार माझ्या लक्षात आलाय, धनंजय म्हणाले. पण त्याबद्दलचं स्पष्टीकरण मी नंतर करीन. शिवाजीराव, प्रथम बहादूरला पकडण्याची व्यवस्था करा. बहादूर? त्याचा या प्रकरणाशी काय संबंध? शिवाजीरावांनी आश्चर्याने विचारले. बहादूर या घरात होता इतकंच नव्हे तर तो खालच्या तळघरातही गेला होता अशी माझी पक्की खात्री आहे. बहादूर या रहस्याचा एक महत्वाचा दुवा आहे. प्रथम आपणाला गोदावरीबाईंच्या वकिलाची भेट घेतली पाहिजे. तिनं एवढे पैसे आणले कुठून ते शोधले पाहिजे. ते तेथून निघून जाण्यापूर्वी त्यांना आणखीन एक दुःखद घटनेबद्दल माहिती मिळाली. आग विझवणाऱ्यांपैकी एकानं गोदावरीबाईंच्या खोलीत आणखीन एक प्रेत सापडलंय असं त्यांना सांगितलं. धावतच सर्वजण तिथे गेले. ते प्रेत मकरंदचे होते. त्याला कोणीतरी पिस्तुलाच्या गोळीनं ठार केलं होतं. त्यावरून त्यानंही त्या झटापटीत भाग घेतला होता असं सिद्ध होत होतं. मकरंदच्याही हातात एक पिस्तूल होतं. त्या पिस्तुलाकडे पाहताच छोटू आश्चर्याने म्हणाला, बाबूजी, तळ्यात पडलेलं तेच हे पिस्तूल. पाण्यात काही काळ राहिल्यामुळे त्याला गंजाही चढला होता. हेच पिस्तूल ते, यात शंका नाही. शिवाजीराव, आपण ज्यासाठी शोधाशोध करीत होतो तेच हे दुसरे पिस्तूल, धनंजय म्हणाले. आपला तो अज्ञात इसम याच पिस्तुलाने ठार झालाय हे तुम्ही तपास करताच तुम्हाला आढळून येईल. या पिस्तुलाने आता सर्वच गोष्टी माझ्या लक्षात आल्या आहेत. त्यानंतरच्या थोड्या तासात अनेक घडामोडी झाल्या. अल्पावधीतच शिवाजीरावांनी बहादूरला पकडण्यासाठी सर्व प्रांतात जाळे पसरवण्याची व्यवस्था केली. बहादूरला धनंजय कोणत्या हेतूने पकडावयास सांगत आहे हे मात्र त्यांना समजले नव्हते. पण काही महत्वाचे कारण असल्याशिवाय धनंजयांनी तसे सुचवले नसते याबद्दल त्यांची पूर्ण खात्री होती. गोदावरीबाईंच्या बंगल्यात लागलेली आग, शिवाजीरावाच्या प्रसंगावधानामुळे बंबवाले वेळेवर हजर होऊन
लवकर आटोक्यात आली होती. गोदावरीबाईंच्या खोलीचेच काय ते विशेष असे नुकसान झाले होते. राहिलेल्या बंगल्याच्या भागाची धनंजयांनी आणि शिवाजीरावांनी कसून तपासणी केली. संध्या आणि अरविंद एकाच हॉस्पिटलात होते. बराच तपास केल्यानंतर धनंजय आणि शिवाजीराव त्या दोघांना भेटले. प्रथम त्यांनी संध्येची भेट घेतली. ती आता चांगली शुद्धीवर आली होती. तिच्या मस्तकावर जरी अनेक आघात झालेले होते तरी त्या शूर मुलीनं त्यांच्या सर्व प्रश्नाची उत्तरं दिली. मी आणि मकरंद आई उठण्याची वाट पाहत दरवाजाजवळ उभे होतो. अचानक तिच्या खोलीत कोणाचे तरी बोलणे ऐकू येऊ लागले. आई बरोबर दुसरा कोणीतरी इसम बोलत आहे हे आम्ही ओळखले. त्या माणसाचा आवाज माझ्या परिचयाचा होता. तो आईची भेट घेण्यासाठी इथे आला होता. आपण तुझ्या वडिलांना चांगले ओळखत होतो असं त्यानं मला सांगितलं. त्याचं नाव बहादूर. बहादुराबरोबर तिचं जे बोलणं झालं होतं त्या संबंधी धनंजयाने तिला अनेक प्रश्न विचारले. तू दिसण्यास आपल्या बापासारखी आहे असं सांगून समोर असलेला फोटो तुझ्या वडिलांचा नाही असं तो म्हणाला. हेही संध्येने त्यांना निवेदन केले. आईला भेटण्याबद्दल त्यानं जास्त आग्रह धरल्यामुळे आपण आईला उठवण्यासाठी तिच्या खोलीजवळ गेलो असताना पाठीमागे कोणाची तरी चाहूल ऐकली होती वगैरे लहानसहान गोष्टी तिनं त्यांना सांगितल्या. तू आईला उठवण्यासाठी तिच्या दारावर गेलीस तेव्हा बहादुराने तुझ्या मागून येऊन ती खोली दुरून पाहिली. नंतर तो माझ्याप्रमाणेच तिची भेट घेण्यासाठी बाहेरच्या खिडकीतून आत गेला. पण संध्या, तू आणि मकरंदाने जे बोलणे ऐकले त्यासंबंधी मला प्रथम सांग. त्या आवाजावरून आईचं आणि त्या इस्माचं भांडण चाललं असावं आणि आई अतिशय संतापली आहे हे आम्ही ओळखलं. आपलं काम साधलं, आता आपण तिथून निघून जाणार असं तो इसम म्हणाला. त्याबरोबर मकरंदांनी आपल्या खिशातून पिस्तूल काढले आणि ते दाराच्या कुलपावर झाडून ते दार उघडले. त्यावेळी बराच मोठा आवाज झाला असेल ना, धनंजय म्हणाले. त्या ऐकून संध्याला आश्चर्य वाटल्यासारखे झाले. नाही, पिचकारी सोडावी तसा थोडासा आवाज झाला. ही गोष्ट आतापर्यंत माझ्या लक्षातच आली नव्हती. दार उघडताच आम्ही आत गेलो. तिथं बहादूर उभा होता. तो काही कागदपत्र आपल्या खिशात घालत होता आणि आई ते त्याच्या हातातून काढून घेण्याची खटपट करत होते. मकरंदाने त्याच्या अंगावर उडी घेतली. त्याच वेळी एका पिस्तुलाचा आवाज झाला आणि त्या आवाजाबरोबर मकरंदाचे विवळणे मी ऐकले. तरी मकरंद त्याला पकडण्याचा प्रयत्न करत होते. मी त्याच्या मदतीला धावले. बहादराने कसल्याशा जड वस्तूने माझ्या डोक्यावर प्रहार केला. आई मोठ्याने ओरडत होती. मी बेशुद्ध झाले. नंतर काय घडलं ते मला समजलं नाही. धनंजय, हा प्रकार तरी काय असावा? धनंजय अगदी तिच्या जवळ गेला आणि मृदू स्वरात म्हणाला, संध्या, तुला आता आपले मन कठीण बनवले पाहिजे, कारण तुला आता आणखी काही आघात सहन करावे लागणार आहेत. अरविंदाचे तुझ्यावर अतिशय प्रेम आहे ही गोष्ट तू विसरू नकोस. अरविंदानं त्या आज्ञेच इस्मावर गोळी झाडली नाही आणि त्याच्यावर खुनाचा आरोप ठेवण्यात येणार नाही. आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल त्याच्यावर आरोप ठेवण्यात येईल, पण त्या बाबतीत मी त्याला सहाय्य करीन. तुम्ही दोघं अतिशय आनंदात पुढील तुमचे आयुष्य घालवाल आणि आता इथे सारा घडलेला प्रकार तुम्हाला स्वप्नाप्रमाणे भासेल अशी माझी खात्री आहे. संध्येला विश्रांती मिळावी म्हणून डॉक्टरांनी तिला झोप येण्यासाठी औषध दिले. धनंजय तिथून निघून गेले. त्यांच्याबरोबर शिवाजीराव होतेच. ते दोघेही त्यानंतर अरविंदाला भेटले. अरविंद शांतपणे आपल्या खाटेवर पडला होता. त्याचा उदास चेहरा त्यांना पाहताच अतिशय निश्चयी दिसू लागला. अरविंद, आता तुला हे बचावाचे धोरण सोडले पाहिजे. गोदावरीबाई दुर्दैवाने मरण पावल्या आहेत आणि त्यांनीच त्या इथनात इस्माला मारले हे आता मला समजलं आहे. तुम्ही मला फसवण्याचा प्रयत्न तर करत नाहीत ना? अरविंदाने संशयाने पाहत विचारले. धनंजयाने थोडक्यात गोदावरीबाईंच्या बंगल्याला लागलेल्या आगीसंबंधी आणि त्यांच्या मृत्यूसंबंधी सर्व काही सांगितले. नंतर ते म्हणाले, संध्या लवकरच बरी होईल, पण तिची चिंता वाढणारे, तिच्यावर प्रेम करणारे कोणीतरी मायाचा माणूस पाहिजे. अरविंद, तुझं तिच्यावर प्रेम आहे तेव्हा तिचा सांभाळ करण्याची सर्व जबाबदारी तू स्वीकारली पाहिजेस. जो खून तू केला नाहीस त्याबद्दल जर तू हट्टाने फासावर चढलास तर मग संध्येची काय स्थिती होईल? गोदावरीबाईंनी त्या इस्मावर पिस्तूल झाडले आणि ते तू पाहिलेस हे मला माहीत आहे. तरी अरविंद काही बोलेना. खूप प्रयत्न केल्यानंतर धनंजयाने त्याला सत्य बोलण्यास भाग पाडले. तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, शेवटी तो म्हणाला. काय करावं ते मला सुचत नव्हतं. संध्या मकरंदाबरोबर विवाह करणार आहे हे गोदावरीबाईंनीच मला सांगितलं.
त्या रात्री मी त्या अवस्थेतच बंगल्याबाहेर फिरत होतो. त्यावेळी आत्महत्येचे विचार तुझ्या मनात घोळत होते की काय? धनंजयांनी विचारलं. नाही, पण कुठेतरी दूर निघून जावे असं मला वाटत होतं. तुझ्याजवळ पिस्तूल होतं का? तू गोदावरीबाईंच्या कपाटातून ते काढून घेतलं होतंस का? त्या प्रश्नांनी अरविंद डगमगला. त्यानं नुसतंच नकारात्मक मान हलवली. तू ते पिस्तूल गोदावरीबाईंच्या हातातून काढून घेतलंस? धनंजय म्हणाले. हो, त्यांच्या ते हातात होतं आणि त्या घाबरून म्हणत होत्या. मी त्यांना ठार मारले, तसे करावेच लागले. मी पुढे जाऊन त्यांच्या हातातील पिस्तूल काढून घेतले आणि त्याच वेळी मला पुढे काय करावे याबद्दल कल्पना सुचली. त्यांनी त्याला का ठार मारले याबद्दल मी विचारच केला नाही. पण काही झाले तरी संध्येच्या आईला वाचवलं पाहिजे असं मी ठरवलं. प्रथम पोलिसांकडे जावं आणि आपण जो खून केला आहे असं सांगावं असं माझ्या मनात आलं. पण खोटे बोलणे मला चांगले जमणार नाही आणि पोलीस खरे बोलण्यास मला भाग पाडतील अशी भीती वाटली. कोणाच्याही प्रश्नाची उत्तरं द्यावी लागू नयेत म्हणून मी विचाराने आत्महत्या करण्याचं ठरवलं. मी आत्महत्या केली तर खून केल्यानंतर मी पश्चातापाने स्वतःवर गोळी झाडून घेतली अशी पोलिसांची समजूत होईल असं मला वाटलं. पण पिस्तूल कसं वापरावं याबद्दल मला माहीत नसल्यामुळे आत्महत्या करण्याचा प्रयत्न साधला नाही. ते बरंच झालं, शिवाजीराव म्हणाले. गोदावरीबाईंच्या हातातून तू पिस्तूल काढून घेतलेस. त्यांच्याजवळ एकच पिस्तूल होतं की काय? हो. मग दुसऱ्या पिस्तुलाने त्या इस्माचा खून झाला हे कसं काय? शिवाजीराव म्हणाले. तो काय प्रकार घडला हे आपल्याला तर्काने ओळखता येईल, धनंजय म्हणाले. अरविंद, त्यावेळी तिथे कोणता प्रकार घडला ते मला सांग. ते सांगताना अगदी बारीक गोष्टी वगळू नकोस. त्यानंतर अत्यंत खुबीने धनंजयाने अनेक प्रश्न विचारून बरीचशी माहिती अरविंदांकडून मिळवली. आपण अस्वस्थ होऊन झाडीत कशा प्रकारे फिरत होतो, आपण कोणाच्या तरी भांडणाचे आवाज कसे ऐकले, त्यापैकी एक गोदावरीबाईंचा होता हे आपण ओळखले आणि त्यानंतर पिस्तुलाचा एक बार आपण ऐकला असे अरविंदाने त्यांना सांगितले. एकच बार झाला? धनंजयाने विचारले. हो, एकच. त्या आवाजाबरोबर तुला दुसरा कसलाही आवाज ऐकू आला नाही? आश्चर्याने त्यांच्याकडे पाहत अरविंद म्हणाला. कसला तरी आवाज मी ऐकला. काहीतरी सोसवत गेल्याचा आवाज मी ऐकला. पिस्तुलाच्या आवाजापूर्वी की नंतर? पिस्तुलाच्या आवाजाबरोबर तो मी आवाज ऐकला होता आणि नंतर तू धावत गेलास व गोदावरीबाईंना पाहिलं, बरोबर? पुढे? पिस्तूल हातात घेऊन त्या उभ्या होत्या, अरविंद म्हणाला. त्या प्रेतापासून काही अंतरावर उभ्या होत्या असं मी माझ्या टॉर्चच्या प्रकाशात पाहिलं. त्या हुंदके देत होत्या आणि मगा सांगितल्याप्रमाणे त्या स्वतःशी बोलत होत्या. तू त्यांच्या हातातून पिस्तूल काढून घेतास तुझ्या सांगण्याप्रमाणे त्या निमूटपणे गेल्या का? धनंजयने विचारलं. होय, मी त्यांना तिथून जाण्यास भाग पाडलं. तू तो इसम ठार झाला याबद्दल स्वतःची खात्री करून घेतलीस का? मी बरंच जवळ जाऊन त्यांना पाहिलं. त्याचा चेहरा दिसताच तो मरण पावला आहे मी ओळखलं. त्याचा चेहरा इतका रक्तबंबाळ झाला होता की मला अगदी त्याच्या जवळ जाण्याची काही छाती झाली नाही. त्याच्या हातातील ते पिस्तूल तू पाहिलं होतंस का? त्यांच्या त्या प्रश्नानं अरविंदाप्रमाणे शिवाजीरावही चकित झाले. विचार करत अरविंद म्हणाला. त्यांच्या हातात काहीतरी चकाकत होतं खरं, पण मी त्याकडे लक्ष दिलं नाही. त्याच्या हातात पिस्तूल होतं, धनंजय म्हणाले. गोदावरीबाईंनी त्याच्यावर पिस्तूल झाडलं खरं, पण त्यांचा नेम चुकून ती गोळी त्याच्या मस्तकावरून निघून गेली. त्या इस्मानं स्वतःच्या पिस्तुलानं आत्महत्या केली. काय? त्यानं आत्महत्या केली? धनंजयराव, तुम्हाला वेट तर नाही ना लागलं? त्यानं आत्महत्या केली असती तर ते पिस्तूल त्याच्याजवळ सापडलं नसतं काय? पिस्तूल त्याच्या हातात असतं तर ते खात्रीनं आपल्याला सापडलं असतं. पण कोणीतरी हेतुपूर्वकच ते पिस्तूल त्याच्या हातातून काढून घेतलं होतं, धनंजय म्हणाले. कोणी? का? शिवाजीराव म्हणाले. थोड्या वेळापूर्वी आपण ज्याच्या हातात ते पिस्तूल पाहिले असेलच त्यानेच, धनंजय म्हणाले. त्या अज्ञात इस्माने आत्महत्या केली हे कोणाला समजू नये आणि अरविंदाच्या आत्महत्येचा बेत फसला तरी तो त्या खुनाबद्दल फासावर चढावा आणि संध्येबरोबर विवाह करण्याचा आपला मार्ग मोकळा व्हावा या हेतूनं मकरंदने ते पिस्तूल पळवले. मकरंदही त्या रात्री बाहेर झाडीतच भटकत होता. संध्येनं त्याला एक स्पष्ट शब्दात नकार दिला होता. हे दोघेही त्या रात्री एकाच वेळी एकाच प्रकारचा विचार करत फिरत होते, पण दोघांच्या स्वभावात अंतर होते. एक संध्येकरिता वाटेल तो स्वार्थत्याग करायला तयार होता, तर दुसरा संध्येला कसं वश करावं या संबंधी विचार करत होता. अचानक त्याला ती संधी मिळाली. त्या संधीचा उपयोग करून घेण्याचं त्यानं ठरवलं. मकरंदाने अरविंद आणि गोदावरीबाईंचे संभाषण ऐकले असावे.
त्यात अज्ञातिस्माचा गोदावरीबाईंनी धिक्कार केला. इतकेच नव्हे तर त्याला ठार मारण्याचा प्रयत्न केला. तेव्हा आपण जिवंत राहण्यात काय अर्थ नाही असं त्याने ठरवून आत्महत्या केली. गोदावरीबाईंनी आपल्या नवऱ्याबरोबर दूरदूरचा प्रवास केला होता, त्यामुळे पिस्तुलाची त्यांना माहिती होती. पण सवय नसल्यामुळे त्यांचा नेम चुकला. अज्ञात इस्माजवळचे पिस्तूल होते, त्याला सायलेन्सर बसवले होते. त्यानं ते पिस्तूल स्वतःवर झाडून घेतले. गोदावरीबाईंनी जेव्हा त्याला ठार करण्याचं ठरवलं त्यावेळी त्याच्या मनात आत्महत्येचा विचार आला असावा हे उघड आहे. अरविंदने ते प्रेत पाहिले आणि लागलीच आत्महत्या करण्याचा विचार केला. त्यावेळी मकरंद जवळच होता. आत्महत्या करण्याचा अरविंदचा प्रयत्न फसला हे त्यानं पाहिलं असावं. त्यानं अरविंदाला फासावर चढवण्यासाठी त्या अज्ञात इस्माच्या हातातील पिस्तूल काढून घेतले आणि तो तिथून निघून गेला. त्या पिस्तुलाचं काय करावं हे त्याला समजेना. त्यानं मूर्खासारखं ते पिस्तूल तलावात बुडवण्याचा प्रयत्न केला, पण कमळाच्या वेलीमुळे ते पाण्यात न बुडता वरच अडकून राहिले. दुसऱ्या दिवशी छोटूनं ते पाहिले आणि त्या प्रसंगातून मुक्तता करून घेण्यासाठी मकरंदाने त्याच्यावर हल्ला करून त्याला तलावात पाडले. ते पिस्तूल हस्तगत केल्यानंतर त्यानं पुन्हा छोटूला तलावातून बाहेर काढले. ते पिस्तूल पुन्हा कुठे लपवून ठेवावे हे त्याला ठरवता आले नाही आणि त्यामुळे ते शेवटपर्यंत त्याच्या खिशातच राहिले. गोदावरीबाईंचा व संध्येचा बहादूरपासून बचाव करत असताना ते पिस्तूल हातात घेऊन मकरंद मरण पावला. पण तो अज्ञात इसम कोण आणि त्याचा गोदावरीबाईंशी काय संबंध, अरविंदाने विचारलं. तो अज्ञात इसम संध्येचा बाप होता, धनंजय म्हणाले. हा काय, अरविंद आश्चर्याने उद्गारला. पण राजे तर अपघातात कित्येक वर्षांपूर्वी मरण पावले. नाही, धनंजय म्हणाले. राजे हे तिच्या नवऱ्याचे नावच नव्हते. गोदावरीबाईंनी आपल्या नवऱ्याला कित्येक वर्ष आपल्या बंगल्यातील तळघरात लपवून ठेवले होते. ते ऐकता शिवाजीराव आणि अरविंद आश्चर्याने धनंजयाकडे पाहत राहिले. मी गोदावरीबाईंच्या वकिलाला भेटलो होतो, धनंजय म्हणाले. जानकी सुखदेव मंत्री नावाच्या एका स्त्रीनं मृत्यूपत्रान्वये आपली सर्व संपत्ती गोदावरीबाईंना दिली असं मला त्यांच्याकडून समजलं. शिवाजीराव, आता तरी बहादराचा या प्रकरणाशी काय संबंध आहे हे तुमच्या लक्षात आलं का? विजयपूरचे जवाहीर पळवण्याच्या कारस्थानामध्ये सुखदेव मंत्री नावाचा बहादरचा साथीदार होता. त्या सुखदेवाच्या बायकोचं नाव जानकी होतं, हे तुम्हाला आठवत असेल. विजयपूरचे जवाहीर पळवून नेत असताना सुखदेव चंबळा नदीत नाव उलटल्यामुळे ठार झाला असं आपण ऐकलं होतं, पण तो त्यावेळी मेला नाही. अज्ञात इसम या नावानं ओळखल्या जाणाऱ्या त्या इसमाचं आपण जर हाताचे ठसे घेतले असते तर ते सुखदेव मंत्र्याच्या हाताच्या ठशाशी ताडून पाहिले तर ते दोघे एकच आहेत असं आपल्याला आढळून येईल. जानकीने गोदावरीबाई हे नाव धारण केले. आपले पैसे खोटे मृत्यू पत्र तयार करून ते गोदावरीबाई या नावावर चढवून घेतले. आपला कोणी संशय घेऊ नये यासाठी ती खटपट केली होती हे उघड आहे. शिवाजीराव, आता तरी हे सर्व तुमच्या ध्यानात आले असेलच. 20 वर्षापूर्वी सुखदेव मेला नव्हता. तो आपल्या पत्नीसह सुखरूपपणे विजापुरातून निसटला होता. इतकी वर्ष तो इथे तळघरात दडी भरून बसला होता. त्याच्या बायकोनं गोदावरीबाई हे नाव धारण केले होते. कोणाचा तरी फोटो आणून तो आपल्या नवऱ्याचा आहे असं ती सांगत होती. तो आपल्या वडिलांचा फोटो आहे अशी संध्येची आत्तापर्यंतची समजूत आहे. त्यावरून तिलाही आपला बाप हा बंगल्याच्या तळघरात लपून छपून राहत आहे याबद्दल माहीत नसावे. जानकी उर्फ गोदावरीबाई ही अतिशय धूर्त स्त्री होती यात शंका नाही. तिनं आपल्या खोलीत बेमालूमपणे एक विशिष्ट प्रकारचा हवा आत घेणारा पंप बसवला होता. तो पंप चालू केला असता तर माणसाच्या श्वासोश्वासासारखा आवाज होत असे. तो पंप चालू करून गोदावरीबाई तळघरात आपल्या नवऱ्याजवळ जाऊन बसत असे. दाराजवळ येऊन कानोसा घेणाऱ्या माणसाला तो श्वासोश्वासाचा आवाज आहे असं वाटत असे. आपल्या नवऱ्याजवळ आपल्याला जास्त काळ राहता यावे या हेतूनं त्यांनी आपणाला डोकेदुखीची सवय आहे आणि त्यामुळे आपण झोपेचे औषध घेतो असं संध्येला सांगितलं होतं. त्यांनी सर्व अडचणीचा अगदी बारकाईने विचार केला होता यात शंका नाही. पण सुखदेव मंत्री हा बदमाश होता. प्रत्यक्ष काय घडले असावे हे जरी आपल्याला सांगता येत नाही तरी त्याला या अज्ञातवासाचा कंटाळा आला असावा आणि त्याने कोणत्या तरी कारणानं आपलं हे घर सोडून जाण्याचं ठरवलं असावं असं दिसतंय. गोदावरीबाई त्याला सर्व काही पुरवत होत्या, पण त्याला पैसे देत नव्हत्या. म्हणून तो आजूबाजूच्या घरात शिरून चोऱ्या करू लागला.
गोदावरीबाईंच्या लक्षात ही गोष्ट आली. त्यांनी नवऱ्याला चोरी करण्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला असावा, पण यात यश न आल्यामुळे त्यांनी अखेरीस संतापानं त्याचा खून करण्याचा प्रयत्न केला. तो फसला आणि सुखदेवनं हेतुपूर्वक म्हणा किंवा चुकीनं आत्महत्या केली. गोदावरीबाईंना दैवाने हात दिला. अरविंद त्यांच्याकरता स्वार्थत्याग करण्यास तयार झाला आणि त्यामुळे त्यांचे रहस्य उघड होण्याची काहीच भीती नव्हती. अज्ञात इस्माचा फोटो कोणीच ओळखला नव्हता, पण फक्त एकाच माणसाने तो ओळखला आणि लागलीच तो धावत इथे आला. तो दुसरा कोणी नसून बहादरच आहे. ज्या विजयपुराच्या जवाहिरासाठी बहादरला 7 वर्ष संस्थानी तुरुंगात घालवावी लागली होती, त्याला ते मिळाले नव्हते. ते जवाहीर कुठे असावे याबद्दल फक्त सुखदेव मंत्रीला माहीत होते. मंत्री तर 20 वर्ष शिवाजीनगरातील तळघरात दडी मारून बसला होता. तो फोटो पाहताच आपण समजत होतो त्याप्रमाणे सुखदेव अपघातात मरण पावला नव्हता हे बहादूरच्या लक्षात आलं. सुखदेवनं विजयपुरामध्ये जवाहीर दडवून ठेवले होते. त्या जवाहिराचा काही सुगावा लागतो का ते पाहण्यासाठी बहादूर तिथे आला. सुखदेव ठार झाला होता तरी त्याची बायको जानकी जिवंत होती. गोदावरीबाईंचा फोटो पाहताच तीच जानकी हे त्यानं ओळखलं. बहादुराने गोदावरीबाईंची भेट घेतली. त्यावेळी त्यांचं काय बोलणं झालं असावं हे समजायला मार्ग नाही, पण त्यांनी ज्या ठिकाणी आपल्या नवऱ्याला दडवून ठेवले होते ते तळघर त्याला दाखवले असावे यात शंका नाही. सकाळी बहादूर आपल्याला भेटला त्यावेळी त्याच्या हातात सांगली समाचारचा अंक होता. तोच अंक मला तळघरात सापडला. त्यावरून बहादूर तिथे गेला होता हे मी ओळखलं. त्यावेळी बहादुराने तळघराची कसून झडती घेतली होती असं मला दिसून आलं. तळघरात सुखदेवच्या हस्ताक्षराचं काहीच मागमूस नव्हता. त्यावरून ते सर्व साहित्य बहादुराने पळवलं असावं यात शंका नाही. जवाहिराचे गुप्त ठिकाण आपल्याला समजावे या हेतून त्याने कागदपत्र आपल्या ताब्यात घेतले होते. सुखदेवाची पत्नी जानकी ही विजयपुरातील एक सरकार कन्या असून श्रीमंत घराण्यातली होती. त्यावरून आतापर्यंत ती आपला पैसा खर्च करत होती असं माझ्या लक्षात आलंय. गोदावरीबाईंना त्या जवाहिराची आवश्यकता नव्हती आणि ज्या अर्थी नवऱ्याचा त्यांनी खून करण्याचा प्रयत्न केला त्या अर्थी आपल्या नवऱ्याने ते जवाहीर पळवण्यात भाग घेतला अशी कल्पना त्यांना नसावी असं दिसतंय. गोदावरीबाईंच्या खोलीत माझ्यावर आणि छोटूवर बहादरने हल्ला केला. त्यानंच आम्हाला तळघरात नेऊन टाकलं आणि तिथली शेडी बाहेर काढली. त्यानंच गोदावरीबाईंना आणि मकरनला ठार मारले. तेव्हा आपण आता त्याला पकडण्याचा प्रयत्न केला पाहिजे. बहादूरला पकडायचं हे खरं, पण त्याला कुठे आणि कसं पकडायचं हे समजत नाहीये, शिवाजीराव म्हणाले. मलाही त्याबद्दल कल्पना नाही, धनंजय म्हणाले. त्याचे गोदावरीबाईंबरोबर झालेले संभाषण संध्येने ऐकले. त्यांच्या त्या बोलण्यावरून त्याला विजयपूरच्या जवाहिराचे गुप्त ठिकाण समजले असावे असं दिसतंय. गोदावरीबाई त्यांच्या जवळचे कागदपत्र काढून घेण्याच्या झटापटीत ठार झाल्या. त्यावरून सुखदेवनं त्या जवाहिरासंबंधी लिहून ठेवले असावे हे स्पष्ट आहे. बहादूर खात्रीनं आपल्याला विजयपूर संस्थानात सापडेल. धनंजयाच्या तर्काप्रमाणे बहादूर शिवाजीनगरातील त्या भानगडी उरकून नंतर 8 दिवसांनी विजयपूर येथे दाखल झाला. पोलीस आपल्या मागावर असणार अशी त्याला कल्पना होतीच. त्यामुळे वेषांतर करून आणि नाना युक्त्या करून त्याला प्रवास करावा लागला होता. विजयपूर शहराच्या बाहेर एका धर्मशाळेत तो फकीराच्या वेशात उतरला होता. त्यानं अगदी मेमालूम वेषांतर केलं होतं. एका कोपऱ्यात आपली पथारी पसरून तो बसला असताना तिथे 2 साधू आले. त्यांनीही त्याच्यापासून काही अंतरावर आपल्या वळकट्या पसरल्या. साधू आपसात काही बोलत होते. ते कोणातरी राजाच्या जवाहिरासंबंधी बोलत आहेत असे लक्षात येताच बहादूर त्यांचे संभाषण लक्षपूर्वक ऐकू लागला. पण साधूंनी त्याच्याकडे काही लक्ष दिले नाही. त्यांनी भगवा वेश धारण केला होता. सर्वांगाला भस्म चोपडलं होतं आणि हातात गळ्यात रुद्राक्षाच्या माळा घातल्या होत्या. त्यांची दाढी वाढलेली होती आणि डोक्यावर जटा पसरल्या होत्या. दोघेही चिलीम फुकत आपापसात बोलत होते. कोणत्या राजाच्या जवाहिरासंबंधी तुम्ही बोलत आहात? बहादुरानं त्यांना विचारलं. मुसलमान फकीराकडे पाहण्यात त्या हिंदू साधूंना कमीपणा वाटला असावा. त्यांनी त्याच्याकडे न पाहताच उत्तर दिलं. विजयपूरच्या महाराजाचे कित्येक वर्षापूर्वी नाहीसे झालेले जवाहीर आता सापडलेत. खोटं बोलताय तुम्ही, बहादूर रागाने म्हणाला. हे फकीरड्या, आमच्यावर खोटं बोलण्याचा आरोप करतो? आम्ही हरिद्वारचे साधू, आम्ही कधी खोटं बोलत नसतो. कोणीतरी मुंबईचे एक मोठे साहेब आहेत, त्यांनी जवाहिराचे ते गुप्त ठिकाण शोधून काढले.
ते ऐकताच धनंजयांनी विजयपुरात येऊन जवाहीर शोधून काढले असावे असे त्याला वाटले. तो लागली धर्मशाळेतून बाहेर पडला. त्याला आता त्या गोष्टीची शहानिशा करायची होती. सतत प्रवास केल्यामुळे तो थकला होता आणि त्यानं गेल्या 2 दिवसात पोटभर खाल्लं नव्हतं. पण तरीही तो धावत शहराकडे चालला होता. विजयपूर शहराभोवती तट होता. बहादूर त्या तटाजवळ पोहोचला, पण मुख्य दरवाजाकडे मात्र गेला नाही. तटापासून थोड्या अंतरावर असलेल्या एका झाडावर चढून बसला. अंधार पडेपर्यंत तो तिथेच बसून राहिला. 20 वर्षापूर्वी जवाहीर पळवण्याच्या रात्री तो सुखदेवसह त्याच झाडावर बसला होता. अंधार पडल्यानंतर बहादूर खाली उतरला आणि तटाजवळ गेल्यानंतर एक विविक्षित जागी खणू लागला. एक हातभर खणल्यानंतर त्याला एक दगड बसवलेला आढळला. त्याबरोबर त्याचे डोळे आनंदाने चमकू लागले. तो दगड बाजूला सारताच एक मार्ग दिसू लागला. ते भुयार होते आणि त्या गुप्त मार्गाने शहरात जाता येत होते. विजयपूरच्या राजवाड्यातील एका जुन्या नोकरानं सुखदेवला त्या गुप्त भुयाराची माहिती सांगितली होती. विजयपूरच्या राजवाड्यातून जवाहीर पळवल्यानंतर सुखदेवनं त्या भुयारात ती संपत्ती दडवून ठेवली होती. बहादूरनं सुखदेवने लिहून ठेवलेले कागदपत्र वाचल्यानंतर त्या भुयाराची माहिती मिळाली. त्यापूर्वी ते जर त्याला माहीत असते तर त्याने ती संपत्ती केव्हाच पळवली असती. धडपडत खेचाळत तो त्या भुयारातून पुढे चालला होता. तो काही अंतरावर गेला तेव्हाच त्याला समोर एक भिंत लागली. त्या भिंतीत बसवलेला एक विविक्षित रंगाचा दगड आहे का हे त्याने पाहिले. दोन्ही हाताने जोर करून तो दगड त्याने आत लोटला. त्याबरोबर त्या भिंतीत बसवलेलं एक गुप्त दार उघडलं गेलं. बहादूर आनंदाने बेहोश झाला. त्याच ठिकाणी सुखदेवनं ते जवाहीर ठेवले होते. बहादूर पुढे झाला त्यावेळी त्या भुयारात अचानक प्रकाश पडला. दचकून त्याने मागे पाहिले. हातात टॉर्च घेतलेले अनेक माणसं त्याच्या मागे उभी होती. सर्वात पुढे धनंजय आणि शिवाजीराव होते. बहादूर, आता बरोबर सापडलास, शिवाजीराव पुढे होऊन म्हणाले आणि चपळाईने त्याच्या हातात बेड्या घातल्या. मी तुला जानकी सुखदेव मंत्री हिच्या खुनाबद्दल अटक करत आहे, ते म्हणाले. बहादूर, बरोबर माझ्या जाळ्यात सापडलास, धनंजय शिवाजीरावांना म्हणाले. माझे काम झाले असे त्यांचे शब्द संध्येनं दाराआडून ऐकले होते आणि त्यावरून त्याला जयपूरच्या जवाहिराचे गुप्त ठिकाण समजले. तो लागलीच ते हस्तगत करण्याचा प्रयत्न करेल हे मी तर्काने ओळखले. आपण विमानाने त्याच्या अगोदर इथे येऊन पोहोचलो. तो इथे आला आहे असे समजताच मी आणि छोटूनं साधूचा वेश घेऊन त्याला घाबरवलं आणि तो सरळ आपल्याला त्या जवाहिराच्या गुप्त ठिकाणाकडे घेऊन आला. विजयपूर संस्थान सध्या विलीन झालेले आहे. तेव्हा ते जवाहीर तिथल्या राजाला परत करायचे की स्वतःजवळ ठेवायचे हा भारत सरकारचा प्रश्न आहे आणि त्यांच्याशी आपल्याला काही कर्तव्य नाही. आता हे प्रकरण काय असावे यासंबंधी पूर्ण कल्पना मला आलेली आहे. आपला नवरा निरपराधी आहे अशा समजुतीने गोदावरीबाईंनी इतकं वर्ष त्याचा सांभाळ केला. पण 20 वर्षानंतर सुखदेवानं ते जवाहीर स्थगित करण्याचे ठरवले. तेव्हा गोदावरीबाईंना त्याचं खरं स्वरूप समजलं आणि त्यांनी त्याचा खून करण्याचा प्रयत्न केला. सुखदेवनं जवाहीर या भुयारात लपवून ठेवले होते. ते बाहेर काढण्यासाठी विजयपूरचा प्रवास करणं आवश्यक होतं आणि त्यासाठी त्याला पैशाची गरज होती. त्यामुळे तो चोऱ्या करू लागला होता. बायकोनं जेव्हा त्याचा खून करण्याचा प्रयत्न केला तेव्हा आपणाला ती जवाहीर मिळू नये अशी खटपट करील. इतकंच नव्हे तर आपणालाही ती आश्रय देणार नाही हे त्याच्या लक्षात आलं आणि त्यानं आत्महत्या केली. बहादूर धर्मशाळेतून बाहेर पडताच त्याचं सामान मी तपासलं. त्यात सुखदेवचे कागदपत्र मला मिळाले. आपण जवाहीर कुठे लपवले याबद्दल साधारण हकीकत सुखदेवने लिहून ठेवलेली होती. बायकोच्या नकळत ते जवाहीर पुन्हा हस्तगत करायचे असेही त्याने लिहून ठेवले होते. बिचारी गोदावरी उर्फ जानकी, ती खरोखरच साध्वी स्त्री होती. पण सुखदेव सारख्या एका बदमाशाबरोबर तिची जन्माची गाठ घालून दिल्यामुळे तिच्या जीवनाचं मातेरं झालं. जे जवाहीर पळवण्यासाठी बहादूरने कित्येक वर्ष योजना आखल्या होत्या ते पळवल्यानंतर त्याला 20 वर्ष वाट पाहावी लागली होती. ते जवाहीर समोर दिसत असतानाच तो पकडला गेला होता. त्यामुळे त्याच्या मनावर मोठा आघात झाला. त्यानं आपल्या दुष्कृत्याबद्दल कबुली जबाब देऊन टाकला होता. बोरीबंदर स्टेशनवर उतरल्यानंतर घराकडे जात असताना धनंजय म्हणाले, छोटू, यापुढे एक गोष्ट पक्की लक्षात ठेव. बाळाभाऊ सारख्या कोणाही विक्षिप्त इस्माने जर आपणाकडे मदतीची याचना केली तर ताबडतोब तिथे जायचे. जर बाळाभाऊंच्या तारांकडे दुर्लक्ष करून आपण शिवाजीनगरात गेलो नसतो तर केवढा मोठा अनर्थ घडला असता.
आता जर त्यांनी पुन्हा कधी बोलवणे पाठवले तर विमानात तिथे गेलं पाहिजे. तुम्ही यापुढे कधी शिवाजीनगरात जाल तेव्हा जा, पण मला मात्र तिकडे पुन्हा लवकर जावे लागणार आहे. छोटू हसत म्हणाला. कशासाठी? अ अरविंद आणि संध्येच्या लग्नाची मेजवानी जोडण्यासाठी.